आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजा मध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। क्रिसमस आहे, क्रिसमसच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मंडळी, आपण दिवसातनं 3 वेळा कमीत कमी जेवतो, बरोबर की नाही? म्हणजे कधी कधी 4 वेळा पण होतं, पण कमीत कमी 3 वेळा जेवतो। आणि तेव्हा असं कधीच होत नाही की तिसरं जेवण डिनरला काय खायचं आहे, कंटाळा आहे, काहीतरी खाऊ आपलं, असं नाही होत। कारण की असं वाटतं, म्हणजे तेव्हा आपण जेवताना असं वाटतं, पोट भरल्यानंतर असं वाटतं की आता संध्याकाळचा विचार पण नको करायला, पण ताबडतोब 2 तासानंतर भूक लागते आणि आपला विचार सुरू होतो की काहीतरी इंटरेस्टिंग चटपटीत खायला पाहिजे बुवा, है ना? आणि माझे मित्र तर मला तर नेहमी म्हणतात की बाबा तू असलास की रेसिपीज किंवा खाण्याचा विषय सारखा तोच असतोच। मी जास्ती मनावर घेत नाही आणि मित्रमंडळींचं जास्ती मनावर घ्यायचं नसतं, बरोबर ना? मला असं वाटतं खाणं हा विषय जितका इंटरेस्टिंग आहे, याच्यामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी आहे, याला डेड एंड नाही आहे। इतकी क्रिएटिव्हिटी, इतक्या वेगवेगळ्या चवी, इतक्या वेगळ्या गोष्टी तुम्ही यातून इनोव्हेट करू शकता, बरोबर ना? आणि मंडळी, तुमचा या खाण्याबद्दलचा इंटरेस्ट पण कायम राहावा ही माझी जबाबदारी मी समजतो। त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या आपल्या शक्कल लढवत असतो रेसिपीजच्या। तर आज पण अशाच इंटरेस्टिंग 2 मस्त रेसिपीज आपण करणार आहोत। आणि ही जी सिरीज चालली आहे दिल दोस्ती और पेट पूजा, या निमित्ताने तुम्ही या रेसिपीज बघा, मित्रमंडळींना बोलवा, त्यांच्यासाठी रेसिपीज करा किंवा त्यांना करायला लावा, पण करा। तर मंडळी, आपण बाकी गप्पा गोष्टी किचनमध्ये मारूया। आता वेळ झाली आपल्या रेसिपीजची, चला तर मग किचनकडे। मंडळी, क्रिसमसचा मूड आहे आणि क्रिसमसचा माहोल आहे, त्याच्यामुळे आजच्या रेसिपीज आपण इटालियन पद्धतीच्या करणार आहोत मस्तपैकी। एक राईसची डिश आहे, आपण मशरूम अँड ऑलिव्ह रिझोटो करणार आहोत। आणि दुसरी रेसिपी आपली पास्ता फ्लोरेंटीन। येस, आणि क्रिसमस तर आहेच, पण त्याचबरोबर न्यू इयर पण येतं आहे, त्याच्यामुळे जर आय एम शुअर तुम्ही पार्टी ऑर्गनाईज करणार असणार आहे, तर त्यावेळी तुम्ही जरा स्पेशल मेनू करा हा काहीतरी, आणि त्यावेळी या सगळ्यांना डेफिनेटली या दोन्ही रेसिपीज आवडतील। तर सगळ्यात आधी आपण जो रिझोटो करणार आहोत, मशरूम अँड ऑलिव्ह रिझोटो, त्याचं साहित्य बघूया आणि नंतर कृतीकडे वळूया। लागणारं साहित्य आहे उकडा तांदूळ, व्हेजिटेबल स्टॉक, व्हाईट वाईन, मशरूम, ऑलिव्ह्स, लसूण, पार्सली ऑइल, क्रीम, ऑलिव्ह ऑइल, कॅप्सिकम, टोमॅटो, चीज, कांदा, थाईम, पार्सली, व्हाईट पेपर, मीठ। बेसिकली पार्सली ऑइल काय आहे, तर पार्सली ऑइल म्हणजे पार्सली आणि लसूण एकत्र ठेचून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर ऑलिव्ह ऑइल हा जो हिरवा रंग पूर्ण शोषून घेतो आणि त्याच्यामुळे हा हिरव्या रंगाचं हे ऑइल तयार झालेलं आहे। हे मी गार्निशसाठी वापरणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे इथे काही गोष्टी मी वापरतोय, हाच उकडा तांदूळ। आता बेसिकली जो उकडा चावल ज्याला आपण म्हणतो तो घेतलेला आहे। ॲक्च्युली याच्यामध्ये अर्बोरियो म्हणून राईस वापरतात इटालियन, तो पॅकेट्समध्ये मिळतो बाजारात, ज्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांनी वापरावा। पण मला असं वाटतं की आपले प्रेक्षक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, अशा पण ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी म्हणून मी अशा रेसिपीज करतो ज्या त्यांना करता येतील घरी आणि या सगळे साहित्य उपलब्ध असेल असंच। तर आपण ह्या सगळ्या गोष्टी वापरतोय। मी सगळ्यात आधी मशरूम्स पण इथे कट करून घेणार आहे। आता बटन मशरूम्स मी इथे वापरतोय, बटन मशरूमचे स्लाइसेस आपण करून घेऊ पहिले। आता बघा, एक जेव्हा कटिंग आपण करतो ना, आता याला हाताला एवढी सवय होऊन जाते नंतर की तुम्हाला बघायला पण लागत नाही खरं सांगायचं तर। का? कारण की आपण जसं ड्रायव्हिंग करतो, गाडी चालवताना बऱ्याच वेळा आपल्याला गिअरकडे बघायला लागत नाही ना, तशी त्याची सवय होऊन जाते नंतर। इथे मी बाकीच्या गोष्टी कापून घेतलेल्या आहेत। इथे ऑलिव्स पण आपण कापून घेऊ। इथे ऑलिव्स आता कट करून घेतलेले आहेत। इथे मशरूम्स पण माझे स्लाइसेस झालेले आहेत। आता मी इथे घेणार एक पॅन,
त्याच्यात आता 3 चमचे आपण ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. आता ऑलिव्ह ऑइल जे आहे ते आपण लक्षात घ्या. आता मी प्रत्येक ऑलिव्ह ऑइल आपण कुकिंगसाठी वापरू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा बाजारात जाल ऑलिव्ह ऑइल 2-3 प्रकारचे मिळतात. एक कोल्ड प्रेस असतं जे व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, ते आपण सॅलेडसाठी वापरतो युजली. त्याला कुकिंगसाठी वापरायचं नाही. त्याचा जो याला म्हणतात ना स्मोकिंग पॉईंट खूप कमी आहे, त्याच्यामुळे लवकर तो स्मोक होतात. त्याच्यामुळे ती फक्त सॅलेडसाठी वापरतात. नंतर एक पोमेस नावाचं एक ऑलिव्ह ऑइल आहे. पोमेस ऑइल म्हणून तुम्हाला दिसेल. ते बेसिकली लेफ्ट ओव्हर असतं ना ऑलिव्ह ऑइल. जे ऑइल जेव्हा काढल्यानंतर जे चोथा असतो त्याच्यापासून ते बनवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये तेवढा काही ऑलिव्हचा फ्लेवर नसतो. जर तुम्ही ते ऑलिव्ह ऑइल म्हणून आणत असाल स्पेशली सॅलेडसाठी तर तो तेवढा फ्लेवरफुल नाही आहे. आणि बाकी कुकिंगसाठी एक वेगळं ऑलिव्ह ऑइल येतं जे प्रोसेसमधनं केलेलं असतं, कोल्ड प्रेस नसतं ते. तर अशा 2-3 प्रकार आहेत. तर आपल्याला थोडीशी त्याची माहिती असावी म्हणून तुम्हाला सांगितलं. आता मी काय करणार आहे, इथे टाकणार आहे गार्लिक, लसूण. एक साधारणपणे 5 लसणाच्या पाकळ्या आपण बारीक करून त्या आपण परतून घेऊया. याच्यात टाकणार आहे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला. बस याला आता परतायचं आहे. 1-2-3 मिनटं याला मी परतून घेणार आहे आणि नंतर पुढची प्रोसेस करणार आहे. हे सगळं करूया आपण. खूप इंटरेस्टिंग आणि मस्त असा रिझोटो होणार आहे. आपण एक मस्त राईस प्रिपरेशन करतोय, इटालियन राईस प्रिपरेशन, मशरूम अँड ऑलिव्ह रिझोटो. त्याच्यासाठी आपण काय केलं, पहिले ऑलिव्ह ऑइल घेतलं, ते तापवून थोडंसं आपण त्याच्यात लसूण टाकलेलं आहे आणि कांदा टाकून त्याला परतून घेतलेलं आहे. त्याला जास्ती आपल्याला ब्राऊन करायचं नाही. आता मी टाकणार त्याच्यात थोडेसे कॅप्सिकम, ग्रीन कॅप्सिकम अर्धा हे टाकलेलं आहे. कॅप्सिकम आणि मशरूम्स हे दोन्ही गोष्टी मी टाकून त्याला व्यवस्थित परतून घेणार आहे. याला आपल्याला मशरूम छान परतून घ्यायचं आहे. आता टाकूया ऑलिव्स आणि टोमॅटोस. वाईन दोन्ही येतात, अल्कोहोलिक, नॉन अल्कोहोलिक. जर तुम्हाला जी वापरायची ती वापरू शकता. कुकिंगसाठी नॉन अल्कोहोलिक वाईन पण येते, ती वापरली तरी चालेल. मी आता ती तशीच वापरतोय, नॉन अल्कोहोलिक वाईन वापरतोय. आणि मी आता टाकणार आहे याच्यामध्ये हर्ब्स. मी आता इथे टाकतोय पार्सली आणि थाईम. आणि मी टाकणार आहे ते पार्सले, वाईन एक साधारणपणे आपण टाकलेलं एक 5 ते 6 टेबलस्पून वाईन टाकलेली आहे. आणि मी यात टाकणार आहे व्हेजिटेबल स्टॉक. आता वेळ झाली आहे राईस टाकायची. बस राईस आता आपल्याला आपण 70-80% पहिले कुक केलेला राईस. आता तो आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा. या स्टॉकमध्ये आपण शिजवणार आहोत. आणि आता आपण टाकणार आहोत सॉल्ट, व्हाईट पेपर. सॉल्ट टाकलं मी, व्हाईट पेपर टाकलेलं आहे आणि क्रीम. 4 चमचे आपण क्रीमचे टाकलेले आहेत. छान आता त्याला कलरफुल असा राईस दिसतोय आपल्याला मस्त. राईस व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कारण आपण पहिले जो आहे 70% कुक केलेला आहे. वाटलं तर आपण त्यात थोडंसं स्टॉक टाकू आणखीन. राईस शिजतोय तोपर्यंत जे आपण गार्निश करणार आहोत, गार्निश आपण काय करणार आहोत, आपण मशरूम्स घेऊया. कधी कधी ना मशरूम्स याला टर्निंग म्हणतात, तर ते राईस शिजेपर्यंत ते पण आपण करून घेऊया. बेसिकली याला असं गोल असं त्याला आपल्याला कट्स द्यायचे आहेत. काय अर्थात चव हा एक फॅक्टर तर आहेच करताना, पण प्रेझेंटेशन त्याचं एकदम छान असलं पाहिजे डिशचं. त्या दृष्टीने असे टर्निंग्स आपल्याला मशरूमचे करता येतील. आता हा राईस ऑलमोस्ट होत आलेला आहे. आपण चीज टाकू आता. काय मस्त फ्लेवर येतोय, क्या बात आहे. जस्ट मशरूमला कलर करण्यासाठी मी इथे थोडंसं ऑइल घेतोय. बास, बाकी झालेला आहे राईस. आता मी एक काम करतोय, याला फक्त मशरूम्स जे आहेत ते टॉस करणार आहे. इथे ऑलिव्ह ऑइल घेतले, त्याच्यात मशरूम्स टाकलेले आहेत आपण केलेले, टर्न केलेले मशरूम्स. त्यात थोडी पार्सली टाकलेली आहे, थोडंसं सॉल्ट, मीठ.
बस राईस तयार आहे आपला. मी एक काम करतोय, प्लेटमध्ये राईस काढून घेतो, त्याला गार्निश करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मशरूम अँड ऑलिव्ह रिसोटो बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडा तांदूळ, वेट स्टॉक, व्हाईट वाईन, मशरूम्स, ऑलिव्ह्ज, लसूण, पार्सली ऑइल, क्रीम, ऑलिव्ह ऑइल, सिमला मिरची, टोमॅटो, चीज, कांदा, थाईम, पार्सली, पांढरी मिरपूड आणि मीठ. कृती: फ्राय पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल घालून त्यामध्ये लसूण, कांदा, सिमला मिरची आणि मशरूम्सचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये ऑलिव्हचे तुकडे, टोमॅटो, थाईम, पार्सली, व्हाईट वाईन, वेज स्टॉक, उकडा तांदूळ, मीठ, पांढरी मिरपूड, क्रीम, वेज स्टॉक आणि प्रोसेस्ड चीज घालून मिश्रण शिजवून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये मशरूम्स, पार्सली आणि मीठ घालून ते मिश्रण परतून घ्यावं. तयार रिसोटो टॉस्ड मशरूम्सनी गार्निश करून सर्व्ह करावा. आपण एक मस्त राईसची रेसिपी बघितली, रिझोटो बघितला. आता वेळ आहे रामदेव स्पेशल रेसिपीची. रामदेव स्पेशल पास्ता फ्लोरेंटीन. हा एक पास्ता आहे, त्याच्यात फ्लोरेंटीन म्हणजे ग्रीन म्हणजे स्पिनच वगैरे वापरणार आहोत आपण. आणि त्याला ट्विस्ट असणार आहे रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरचीचा. हे फ्युजन अशी रेसिपी आहे आणि एकदम मस्त टेस्टी रेसिपी आहे. सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया. लागणारं साहित्य आपण उकडून घेतलेला पास्ता घेतलेला आहे, पेने घेतलेला आहे किंवा मॅक्रोनी कुठलाही चालेल, दूध आहे, इथे भाज्या ठेवलेल्या आहेत, त्यात कांदा आहे, मशरूम्स आहेत, वांग आहे आणि गाजर आहे. आणि इथे मी ओट्सची पावडर ठेवलेली आहे, चीज आहे, ऑलिव्ह्ज आहे, बटर, ऑलिव्ह ऑइल, उकडून घेतलेला पालक, नंतर ब्राऊन ब्रेड, त्याचा ब्रेड क्रम्स केलेला आहे तो घेतलेला आहे, नंतर जायफळाची पूड आहे, लवंग आहे, साखर आहे, मिक्स हर्ब्स आहेत, सनफ्लॉवर सीड्स आहेत, मीठ, रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे आपण, व्हाईट पेपर पावडर आणि लसूण, या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर बेसिकली आता आपण काय करणार आहोत, आपण जो पास्ता बनवणार आहोत तो बेक पास्ता आहे. तर याच्यासाठी भाज्या मी वापरणार आहे. भाज्यांचा एक लेअर आपण करणार आहोत आणि त्याच्यावरती पास्ता टाकून आपण एक फ्लोरेंटीन सॉस म्हणजे आपण व्हाईट सॉस करणार आहे. त्यात पालक वगैरे टाकून त्याचा असा हिरवा म्हणजे हिरवा एक्झॅक्टली सॉस नाही येतो पण पालकाचा सॉस येतो. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, मला भाज्या आहेत त्या कापून टॉस करून घ्यायच्या आहेत इथे ऑलिव्ह ऑइलमध्ये. आणि एका बाजूला आपण दूध उकळायला ठेवूया. इथे मी दूध उकळत ठेवलेलं आहे आणि हे जे गाजर वगैरे आहे याचे मी राऊंडल्स कट करतोय, म्हणजे डिस्क कापून घेतोय, राऊंड स्लायसेस कट करून घेतोय. आपण याच्या सगळ्याचे डिस्क म्हणजे स्लायसेस कट करणार आहोत. मला पाहिजे तेवढंच मी भाज्या घेतोय, जास्ती लागणार नाहीत आपल्याला. तर सगळ्या भाज्या आपण स्लायसेसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि मी आता इथे एका बाजूला ऑलिव्ह ऑइलमध्ये त्यांना टॉस करणार आहे. ऑलिव्ह ऑइल घेतोय आपण. दूध मी इथे सॉससाठी उकळत ठेवलेलं आहे. सॉस बनवताना गरम दूध असायला पाहिजे म्हणून आपण इथे उकळत ठेवलं दूध. आणि 2 चमचे आपण ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. तेल तापतं आहे. इथे मी सनफ्लॉवर सीड्स घेतलेले आहेत. सनफ्लॉवर सीड्स आपण वरती बेकिंगच्या वेळी ते वापरणार आहोत. सनफ्लॉवर सीड्स तब्येतीसाठी खूप छान आहेत. अर्थात त्यात फायबर आहे पण अतिशय उपयुक्त अशी गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत जे शरीरासाठी खूप चांगले आहेत. इथे ऑलिव्ह ऑइल तापलेलं आहे आणि इथे मी टाकणार आहे गार्लिक. आणि मला आता ह्या ज्या भाज्या आहेत आपण स्लायसेस कट केल्या आहेत याच्यात टाकायच्या आहेत. आणि इथे आपण गॅस कमी करूया इकडे. येस, दूध तापलेलं आहे. मी इथे भाज्या आता टॉस करून घेतो, त्याला व्यवस्थित थोडं शिजवून घेतो. एकदम फुल डन करायचं नाही मला, पण त्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे. आणि या बाजूला मी आता जो फ्लोरेंटीन सॉस आहे तो तयार करायला घेणार आहे मी ओट्सपासनं. येस, हे सगळं आपण करणार आहोत आणि रेसिपी पण खूप इंटरेस्टिंग आणि मस्त होणार आहे. पण आपण करतोय रामदेव स्पेशल पास्ता फ्लोरेंटीन. आपण बघितलं भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत, ऑलिव्ह ऑइलमध्ये लसूण टाकलेलं आहे आणि सगळे स्लायसेस भाज्यांचे टाकून ते आपण परतून घेतोय. आणि मी या बाजूला एक पॅन ठेवलेला आहे. आता आपल्याला सॉस तयार करायचा आहे. सॉससाठी मी इथे बटर घेणार आहे. या भाज्या मी हाय फ्लेमवर हे करतोय म्हणजे त्याला थोडासा रंग यायला पाहिजे छान, त्या दृष्टीने मी किंचित साखर घालतोय. मी साखर कशासाठी, तर मला कॅरेमलाइज असं त्याचा फ्लेवर येईल, त्याचा रंग येईल
कॅरेमलाइज करण्यासाठी किंचित साखर घातलेली आहे. ते मी बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे ओट्स. त्याच्या आधी आपण किंचित थोडंसं लसूण टाकूया, जास्ती नाही, 2 पाकळ्या लसणाच्या, आणि एक 3 ते 4 चमचे आपण ओट्स त्याच्यात घालतोय. थोडंसं आणखीन घालू आपण, 1 चमचा. आहा, मस्त. ड्राईड हर्ब्स, मीठ मी आधी घातलेलं नाही कारण पाणी सुटेल भाज्यांना, म्हणून मी सगळ्या शेवटी आता घातलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता घालायचं आहे आपल्याला रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची. बस. आणि इथे गॅस बंद करू आपण. येस. आता मी इथे हे टाकलेले ओट्स टाकलेले आहेत आणि आता आपल्याला दूध टाकायचं आहे. ओट्सची पावडर केलेली आहे, कच्चेच ओट्स घेतलेले आहे, त्याला काही भाजून वगैरे घेतलेलं नाही मी. बस आपल्याला नॉर्मल आपण जसं व्हाईट सॉस करतो तसं मी व्हाईट सॉससारखं त्याला करून घेणार आहे. क्या बात आहे, होतं आहे सॉस मस्त. आणि इथे आपण याच्यात टाकणार आहे थोडं मीठ, जायफळाची पूड, 1-2 चिमूट. याच्यामुळे त्याची लज्जत वाढते सॉसची. आणि आता मी लवंग का घेतले तर मला काय करायचं आहे की लवंग आणि कांदा हा याच्यामध्ये टाकायचा आहे. पण तो कसा टाकायचा आहे, मला हे कांदा आणि लवंग परत काढता यावी त्या दृष्टीने मी याला खोचून घेतोय आणि हा आपण सॉसमध्ये टाकतोय. याचा थोडासा फ्लेवर छान येईल कांद्याचा आणि लवंगचा. आणि आपण दूध टाकणार आहोत थोडं. आणि सॉसमध्ये पण व्हाईट पेपर पावडर टाकणार आहोत. बस. मीठ पण मी जास्ती टाकलेलं नाही कारण बटरमध्ये पण मीठ आहे. आणि जायफळाचा फ्लेवर मला आता छान येतोय या सॉसमध्ये. आणि त्याला 1-3-4 मिनटं उकळायचं आहे म्हणजे लवंग आणि कांद्याचा फ्लेवर पण त्या सॉसमध्ये उतरणार आहे. आत्तापर्यंत आपली सगळी तयारी चालली आहे. ते सॉस झालं आहे, भाज्या झालेल्या आहे, पास्ता आहे, सगळं वेगवेगळं आहे. पण आता काय करायचं आहे, आता आपण बेकिंग करणार आहोत. पण बेकिंगमध्ये आपण लेयर्स करूया. मी जे आपण भाज्या करून घेतले आहेत त्या आपण इथे बॉटममध्ये टाकूया. भाज्यांमध्ये मिक्स हर्ब्स आहे, गार्लिक आहे आणि रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, सॉल्ट आहे. सॉस पण ऑलमोस्ट तयार झालेला आहे. फक्त सॉसमध्ये मी सगळ्यात शेवटी पालक टाकणार आहे. सगळ्यात शेवटी का, कारण की हा उकडून घेतलेला आहे पालक, पण याचा रंग डिस्कलर नको व्हायला म्हणून पालक सगळ्यात शेवटी टाकलेला आहे. हा जो कांदा आहे तो पण आता याचा फ्लेवर आलेला आहे, त्याच्यामुळे आपण हे काढून घेणार आहोत. कांदा आणि लवंग हे काढून घेतलेली आहे. बास, मस्त झाला आहे सॉस. थिकनेस पण व्यवस्थित आहे. आणि मी आता काय करणार आहे, हा जो पास्ता आहे हा या भाज्यांवरती टाकणार आहे. पास्ताच्या वरती आपण मिक्स हर्ब्स थोडे स्प्रिंकल करू. पास्ता फक्त उकळून घेतलेला आहे. थोडंसं उकळताना त्यात सॉल्ट टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. आणि आता मी हा जो सॉस आहे हा याच्यावरती टाकणार आहे. छान ओट्स आपण वापरलेले आहे, थिकनेस त्याला छान आलेलं आहे. आणि आता आपल्याला वरती काय काय करायचं आहे, आपण घालणार आहोत थोडं चीज, नंतर मी घालणार आहे ते ब्रेड क्रम्स, ब्राऊन ब्रेडचे क्रम्स. आणि मी इथे टाकणार आहे हे सनफ्लॉवर सीड्स. सनफ्लॉवर सीड्स टाकल्यानंतर ते टोस्ट होतील छान चीज बरोबर. आणि ऑलिव्स. बस. हा मजा येणार आहे. मी एक काम करणार, आता याला बेक करून घेतो. मी याला 20 मिनटं 15 ते 20 मिनटं लागणार आहे. याला गोल्डन थोडासा रंग त्याला छान आला पाहिजे. आणि मी 200 डिग्रीजवर हे बेक करणार आहे 15 ते 20 मिनटं. मी ते करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामदेव स्पेशल पास्ता फ्लोरेंटीन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेला पेने पास्ता, दूध, कांदा, मशरूम्स, सिमला मिरची, वांग, गाजर, ओट्सची पावडर, चीज, ऑलिव्ह, बटर, ऑलिव्ह ऑइल, वाफवलेला पालक, ब्राऊन ब्रेडचा चुरा, जायफळ पूड, लवंगा, साखर, मिक्स्ड हर्ब्स, सूर्यफुलाच्या भाजलेल्या बिया, रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ, पांढरी मिरपूड आणि लसूण. कृती: प्रथम फ्रायपॅन मध्ये दूध उकळवून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घालून त्यामध्ये लसूण, गाजर, वांग, सिमला मिरची, कांदा आणि मशरूम्सचे तुकडे घालून मिश्रण टॉस करून घ्यावं. त्यामध्ये साखर, ड्राईड मिक्स्ड हर्ब्स, मीठ,
रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची पावडर घालून ते एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण, 3 ते 4 चमचे ओट्सची पावडर, दूध, मीठ, जायफळ पूड, कांदा, लवंग, पांढरी मिरपूड आणि उकडलेला पालक घालून फ्लॉरेंटाईन सॉस तयार करावा. बेकिंग ट्रे मध्ये प्रथम वाफवलेल्या भाज्यांचा लेअर द्यावा. त्यावर वाफवलेल्या पास्त्याचा लेअर घालावा. त्यावर मिक्स्ड हर्ब्स, फ्लॉरेंटाईन सॉस, चीज, ब्राऊन ब्रेडचा चुरा, सूर्यफुलाच्या भाजलेल्या बिया आणि ऑलिव्हज घालावेत. 200 डिग्री सेल्सिअसला 15 ते 20 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. कोणीतरी एक मस्त शेर लिहिलेला आहे. शेर असा आहे की वक्त के तूफान में बिखरते चले गए, वक्त के तूफान में बिखरते चले गए, तन्हाई की गहराई में उतरते चले गए, जन्नत थी हर सुबह शाम दोस्तों के साथ, जन्नत थी हर सुबह शाम दोस्तों के साथ, एक एक करके सब बिछड़ते चले गए. असं बिलकुल होऊ देऊ नका. मित्रांना जपून ठेवा, कारण की चांगली मित्र मिळायला खूप नशीब लागतं आणि पैशाने खरीदता येणारी ही गोष्ट नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे मैत्रीची किंमत आपण स्वतः ठेवली पाहिजे. त्यांना भेटत राहायला पाहिजे. काही ना काही निमित्ताने आपण भेटत राहूया सगळ्यांना, मित्रांना आपल्या. आणि तुमच्या गेट टुगेदरमध्ये पदार्थ करत राहा आणि मलाही कधीतरी बोलवा राव. चला, मला नाही बोलवलं तर कमीत कमी माझ्या रेसिपीज तरी करून बघा आणि त्या तुम्हाला कशा वाटत आहेत हे मला कळवत राहा, कारण तुमचा फीडबॅक माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तर आजच्या रेसिपीज पण ट्राय करा. तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. तुम्हा सगळ्यांना क्रिसमसच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. आपली भेट पुढच्या भागात परत होणार आहे. आणखीन 2 मस्त पदार्थ घेऊन तुमच्या भेटीला मी परत येणार आहे. आणि तोपर्यंत मंडळी मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे, खाणाऱ्याने खात रहावे.